नमस्कार, मी DTC अपर्णा शैलेंद्र आंबेकर। बघा, आज आपण करजखेड्या इथं आलेलो आहे। तर आपण काही दिवसांपूर्वी 5 महिन्यापूर्वी आपले एक शेतकरी मित्र आहेत ज्ञानोबा आकाश सर यांना आपण भूअस्त्र दिलं होतं ऊस लागवडीसाठी। तेव्हा त्यांनी आपला भूअस्त्र त्यांच्या शेतामध्ये फक्त एक वेळेस टाकलेला आहे। तर आपण लाईव्ह रिझल्ट बघायला आलेलो आहे की त्यांचा ऊस कसा पोचला आहे, किती उंची झाली आहे। तर आपण लाईव्ह बघूया। तर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 काही 15 आहे आणि काही 18 झाडा म्हणजे 18 कांड्याचा ऊस आहे। कम्प्लिटली 6 महिने झालेले आहेत ऊसाला। आणि त्यांनी यासाठी काय वापरले आणि काय मेहनत घेतली आपण त्यांच्याच तोंडून ऐकून सांगा सर, तुमचं नाव काय? माझं नाव आहे ज्ञानोबा तुकाराम आकाश, राहणार सातवण खुर्द। माझी 2 एकर जमीन आहे। याचं भूषेत्र 10 किलो वापरलं आहे। त्याच्यासोबत 19 खत वापरलं आहे। 6 महिने होऊन गेले आहे। हा खत वापरून रिझल्ट 18-19 कांड्यावर आलेला आहे। क्वालिटी नंबर 1 खत टाकायची इच्छा आहे। तुम्ही शेतकऱ्याला काय सांगताल की हे म्हणजे आपलं जे भूअस्त्र खत आहे हे कसं आहे, चांगलं आहे का? म्हणजे कसा रिझल्ट आला त्याचा? 6 महिन्याचा ऊस आता लोकांना तुमच्या सोबत जे खत लोकांनी खत वापरले त्यांना 30-30 हजाराचं खत लागलं, बरोबर आहे? आणि तुम्हाला फक्त एकदाच खत टाकले। आता खत टाकायची इच्छा आहे पण आपल्याला ऊसामध्ये टाकता येत नाही। त्याच्यामुळं इच्छा असून देखील तुम्हाला टाकता येत नाही। एवढा चांगला क्वालिटीचा ऊस तुम्हाला आलाय, बरोबर आहे? मग तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय सांगतात की बाबा याचा रिझल्ट आलेला आहे? तर सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगतात की तुम्ही हे खत वापरायला पाहिजे का, कसं काय? वापरल्यावर तुम्हाला पुन्हा रिझल्ट सगळ्यांना द्यायला पाहिजे। हो, बरोबर आहे, बरोबर। तेच तर लोकांना म्हणजे हे खत वापरावं अशी तुमची इच्छा आहे। तर चालेल मित्रांनो, अशा पद्धतीने सरांच्या ऊसाची वाढ खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि सरांचा ऊस खूप छान पद्धतीने वाढत आहे। तर आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या आखाड्याच्या जवळचे तर हे बघायला आलेत की यांनी नेमकं काय वापरलं आहे आणि हे कशासाठी आले। तर तुम्ही हा शेतकरी वर्ग पाहू शकता। तर अजून एकदा सर ड्रिपद्वारे ग्रो मॅजिक MI स्प्रे वगैरे ड्रिपद्वारे ते देण्याची त्यांची इच्छा आहे।